Hello children, welcome to our channel Basic Concepts for Kids. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोण म्हणजे काय ते बघणार आहोत. कोणाचे नाव कसे वाचतात, कोण कसा काढतात, कोणाचे माप कसे मोजायचे, कोणाचे कोणते प्रकार असतात आणि कोणांच्या कोणत्या जोड्या असतात ते आज आपण ह्या भागात बघणार आहोत. प्रथम बघूया कोण म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दोन किरण दिसत आहे, किरण BA आणि किरण BC. त्यापैकी हा जो किरण BA आहे त्याचा आरंभ बिंदू आहे B आणि किरण BCचा आरंभ बिंदू आहे B. म्हणजे या ठिकाणी किरण BA आणि किरण BC यांचा आरंभ बिंदू सामायिक आहे. ज्यावेळेस आपल्याला दोन किरण दिलेले असतात आणि त्यांचा एक आरंभ बिंदू हा सामायिक असतो, तेव्हा त्या दोन्ही किरणांच्या दरम्यान कोन तयार होतो असे म्हणतात. ह्या आकृतीला म्हणायचे कोन. तसेच विद्यार्थी मित्रांनो, किरण ऐवजी आपल्याला दोन रेषाखंड दिलेले असतील आणि हा आहे रेषाखंड PQ आणि हा रेषाखंड आहे QR. जर या दोन्ही रेषाखंडांचा एक अंत्यबिंदू सामायिक असेल, PQ रेषाखंड आणि QR रेषाखंड या दोघांचा एक अंत्यबिंदू म्हणजे तो आहे Q, तो जर सामायिक असेल तर या दोन्ही रेषाखंडांच्या दरम्यान देखील कोन तयार होतो. ह्या आकृतीला देखील कोन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी कोणाला वर्तुळाचा भाग असे संबोधले जाते, वर्तुळाचा अंशात्मक भाग असे संबोधले जाते. हे आहे वर्तुळ. या वर्तुळाचा मध्ये ही LM आणि MN ह्या वर्तुळाच्या दोन त्रिज्या आहे. या दोन्ही त्रिज्यांच्या दरम्यान त्या ठिकाणी कोन तयार होतो. LM आणि MN या दोघं त्रिज्यांच्या दरम्यान त्या ठिकाणी कोन तयार होतो. आता आपण कोनाच्या घटकांविषयी माहिती मिळवूया. विद्यार्थी मित्रांनो, ज्या दोन किरणांमुळे कोन तयार होतो त्यांना कोनाच्या बाजू असे म्हणतात किंवा त्यांना कोनाच्या भुजा असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी किरण BA व किरण BC या कोनाच्या भुजा आहेत. तसेच हे जे दोन किरण आहेत, या दोन्ही किरणांचा जो सामायिक आरंभ बिंदू आहे त्याला कोनाचा शिरोबिंदू. आता आपण कोनाचे नाव कसे वाचतात ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोनाचे नाव कसे वाचतात, कोनाचे वाचन कसे करायचे ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे कोनाचा शिरोबिंदू. शिरोबिंदू आहे B, म्हणून याला फक्त कोन B असे म्हणतात. कोन लिहिण्याच्या ऐवजी भूमितीमध्ये कोनासाठी अशा प्रकारचे चिन्ह करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या प्रकारे कोनाचे नाव कसे वाचता येईल ते बघूया. या कोनाचे नाव आपण कोन ABC असे वाचू शकतो किंवा ह्याच कोनाचे वाचन आपण कोन CBA अशा पद्धतीने करू शकतो. अशा प्रकारे कोनाचे नाव आपल्याला तीन प्रकारे वाचता येते. कोनावरील तसेच कोनाच्या अंतर्भागातील व बाह्य भागातील बिंदूंविषयी माहिती मिळूया. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे कोन ABC. बिंदू A, B आणि C हे तिन्ही बिंदू कोनावरती आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा आहे कोनाचा अंतर्भाग. बिंदू T, S, M आणि U हे चार बिंदू कोनाच्या अंतर्भागात आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे कोनाचा बाह्य भाग. बिंदू Q, बिंदू P आणि बिंदू R हे तीन बिंदू कोनाच्या बाह्य भागात आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कोनाच्या बाह्य भागातील बिंदू विचारले तर ते बिंदू A, B आणि C हे देखील सांगतात, कारण त्यांची नावं कोनाच्या बाह्य भागामध्ये दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, ही नावं जरी बाह्य भागात असतील मात्र ते बिंदू हे या कोनावरतीच आहेत, हे लक्षात ठेवा.
आता आपण कोन कसा मोजतात ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोन कसा मोजायचा ते बघूया. कोन मोजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या कोन मापकाची मदत घ्यावी लागते. त्यासाठी प्रथम या कोन मापकाची ओळख करून घेऊया. या कोन मापकावर शून्यापासून तर 180 पर्यंत आणि पुन्हा शून्यापासून तर 180 पर्यंत अंक दिलेले असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी खालची रेषा दिसते आहे त्या रेषेला कोन मापकाची संदर्भ रेषा असे म्हणतात. आणि हा जो बिंदू आहे त्याला कोन मापकाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. चला तर बघूया या कोन मापकाच्या साहाय्याने वरील कोन ABC कसा मोजतात. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, एकतर बाजू BC किंवा बाजू BA या दोन्ही बाजूंपैकी एका कुठल्या तरी बाजूवर या कोन मापकाची संदर्भ रेषा आपल्याला ठेवावी लागते. या ठिकाणी आपण बाजू BC वर या कोन मापकाची संदर्भ रेषा ठेवलेली आहे. या संदर्भ रेषेवर ज्या ठिकाणी आपल्याला शून्य दिसतो त्या शून्यापासून दुसरी जी बाजू आहे BA तिच्याकडे आपल्याला हा कोन मोजत जावा लागतो. बघा, या ठिकाणी आपण हा कोन मोजूया. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70. बाजू BC कडून बाजू BA कडे मोजत गेल्यास आपल्याला या ठिकाणी 70 हा अंक दिसतो. म्हणून या कोनाचे माप आहे 70 अंश. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोनाच्या दुसऱ्या बाजूवर म्हणजे बाजू BA वर या कोन मापकाची संदर्भ रेषा ठेवून बघूया आणि हा कोन 70 अंशाचाच येतो का ते बघूया. आपण कोन मापक बाजू BA वर ठेवल्यामुळे बाजू BA वर आपल्याला शून्य दिसत आहे. या शून्याकडून बाजू BC कडे कोन मोजत जाऊया. बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अंश. म्हणजे हा कोन बाजू BC कडून बाजू BA कडे मोजत गेल्यास किंवा बाजू BA कडून बाजू BC कडे मोजत गेल्यास त्याचे माप सारखेच असते. कोन ABC हा 70 अंशाचा आला. मित्रांनो, कोन ABC हा 70 अंशाचा आहे. तो अशा प्रकारे या ठिकाणी लिहितात, 70 अंश. आता आपण दिलेल्या मापाचा कोन कसा काढतात ते बघूया. उदाहरणार्थ आपल्याला 50 अंशाचा कोन काढायचा आहे. आपल्याला जर कोन काढायचा असेल तर प्रथम आपण एक किरण QP काढून घेतला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे कोन मापक आहे त्या कोन मापकाची संदर्भ रेषा या किरणावर ठेवा आणि त्याचा जो शिरोबिंदू आहे तो या Q बिंदूवर ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, या किरण QP वर आपण कोन मापक ठेवले तर आपल्याला हा शून्य या ठिकाणी दिसत आहे. म्हणून या शून्यापासून आपण 50 अंशापर्यंत मोजूया. 10, 20, 30, 40 आणि 50. म्हणून या ठिकाणी 50 अंशावर आपण एक बिंदू घेऊया. आणि आता या मोजपट्टीच्या साहाय्याने बिंदू Q मधून या समोरील बिंदूतून जाणारी एक रेषा किंवा किरण काढूया. अशा प्रकारे आपण Q बिंदूतून एक किरण काढला. समजा किरण काढल्यानंतर यावर R बिंदू घेऊया. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोन तयार झाला, कोन RQP, या कोनाचे माप आहे 50 अंश. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेला कोन मापकाच्या साहाय्याने काढता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोनाचे प्रकार बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या दोन काड्यांच्या मदतीने कोनांचे प्रकार समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पहिली काडी स्थिर ठेवली आणि तिच्यावरती आपण दुसरी काडी देखील स्थिर ठेवली तर त्या दोन्ही काड्या आपल्याला अशा प्रकारे दिसतील. जेव्हा दोन्ही काड्या स्थिर असतील एकमेकांवर तेव्हा त्यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन तयार झाला असे म्हणतात आणि हाच आहे कोनाचा पहिला प्रकार, शून्य कोन.
शून्य कोणाची आकृती आपल्याला अशा प्रकारे दाखवता येईल. ही बघा, ही आहे खालची काडी आणि ही आहे वरची काडी. दोन्ही काड्या एकाच ठिकाणी स्थिर असल्या तर त्यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन तयार होतो. म्हणून कोनाचा हा पहिला प्रकार आहे शून्य कोन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण खालील काडी तशीच स्थिर ठेवली आणि ही दुसरी काडी जी तिच्यावरती होती ती जर आपण अशा प्रकारे फिरवली तर या दोन्ही काड्यांच्या दरम्यान एक कोन तयार होतो. या कोनाचे अंशात्मक माप किती आहे ते आपण प्रथम बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कोन मापक ठेवल्यास आपल्याला असे लक्षात येईल की या कोनाचे माप 90 अंश आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस कोनाचे माप 90 अंश असते तेव्हा त्याला काटकोन असे म्हणतात. म्हणून या दोन्ही काड्यांच्या दरम्यान काटकोन तयार झाला आहे असे आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे काटकोन. आणि लक्षात ठेवा, ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्याला आपण काटकोन असे म्हणतो. आणि काटकोन दाखवण्यासाठी भूमितीमध्ये अशा प्रकारची खूण करतात. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे काटकोन. काटकोन म्हणजे ज्या कोनाचे माप 90 अंश असते. काटकोनासाठी अशा प्रकारे खूण केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता काटकोनाच्या मदतीने लघुकोन आणि विशाल कोन हे 2 प्रकार समजून घ्या. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आगपेटीच्या काड्यांची मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी मी आता या काटकोनाच्या दोन्ही बाजूंवर या आगपेटीच्या काड्या ठेवल्या आहेत. या दोन्ही आगपेटीच्या ज्या काड्या आहेत त्यांच्या दरम्यान तुम्हाला हा काटकोनाचा अंतर्भाग दिसत आहे. आता मी खालील काडी तशीच स्थिर ठेवतो आणि वरची काडी फिरवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जर आता वरची काडी अशा पद्धतीने फिरवली तर हा जो काटकोनाचा जो अंतर्भाग होता त्या अंतर्भागापेक्षा हा जो नवीन कोन तयार झाला त्याचा अंतर्भाग लहान आहे. म्हणजेच ह्या काटकोनापेक्षा हा जो नवीन कोन तयार झाला त्याचे माप काटकोनापेक्षा लहान आहे. म्हणजेच या कोनाचे माप 90 अंशापेक्षा लहान आहे. हा कोन मी अशा पद्धतीने खाली दाखवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा लहान असते त्याला लघुकोन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता मी पुन्हा एकदा या काड्या या काटकोनाच्या बाजूवर पुन्हा तशाच ठेवून घेतल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता मी पुन्हा खालची काडी तशीच स्थिर ठेवतो आणि ही जी वरची काडी आहे ती मी आता फिरवणार आहे. हा आहे काटकोनाचा अंतर्भाग या दोन्ही काड्यांच्या दरम्यान. आता मी वरची काडी फिरवतो, बघूया आपल्याला काय दिसते. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ही वरची काडी फिरवली तर आपल्याला असे दिसते की पूर्वी काटकोनाचा एवढाच अंतर्भाग होता आणि आता हा जो नवीन कोन तयार झाला या कोनाचा अंतर्भाग काटकोनापेक्षा कसा दिसतो आहे, मोठा दिसतो आहे. मग या ठिकाणी मित्रांनो या कोनाला म्हणायचे असते विशाल कोन. म्हणजेच या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आहे. म्हणजेच हा कोन काटकोनापेक्षा मोठा आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या कोनाचे माप काटकोनापेक्षा मोठे असते किंवा 90 अंशापेक्षा मोठे असते त्याला आपण विशाल कोन असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तो विशाल कोन मी अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलेला आहे. मित्रांनो, आता पुढील कोनाचा प्रकार बघण्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही काड्या आपण काटकोनात ठेवून घेतलेल्या आहेत. खालची काडी स्थिर ठेवून मी आता दुसरी काडी फिरवत आहे. अशा पद्धतीने दुसरी काडी फिरवल्यास आपल्याला काय दिसते ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असे दिसत आहे की दोन्ही काड्या एकाच सरळ रेषेत दिसत आहे. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो दिलेले 2 किरण एकाच सरळ रेषेत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो कोन तयार होतो त्याला सरळ कोन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे सरळ कोन. सरळ कोन अशा पद्धतीने दाखवतात. आपण सरळ कोन ह्या बाजूकडून या बाजूकडे मोजत आलो आहोत म्हणून आपण त्याची दिशा या ठिकाणी दाखवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे सरळ कोन.
आता विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण ही काडी, पहिली काडी तशीच स्थिर ठेवली आणि दुसरी काडी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने फिरवली तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोन तयार होत आहे ह्या बाजूकडून ह्या बाजूकडे अशा पद्धतीने हा जो कोन तयार होत आहे त्या कोनाला प्रविशाल कोन असे म्हणतात. या कोनाचे माप 180 पेक्षा जास्त असते आणि 360 अंशापेक्षा कमी असते. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे प्रविशाल कोन, ज्याचे माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी असते. या पद्धतीने आपण तो कोन ह्या बाजूकडून ह्या बाजूकडे मोजलेला आहे, म्हणून मी ती दिशा या पद्धतीने दाखवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोनाचे प्रकार बघताना आपण सुरुवातीला बघितले की दिलेल्या दोन्ही काड्या जर एकमेकांवर स्थिर असतील तर त्यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन तयार होतो आणि खालची काडी स्थिर ठेवून आपण जर वरची काडी अशा पद्धतीने फिरवली तर त्यामध्ये काटकोन, विशाल कोन, लघु कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन अशा प्रकारचे वेगवेगळे कोन मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, हीच काडी आपण अशा रीतीने जर फिरवली, मूळ स्थितीपासून फिरवली आणि पुन्हा त्याच स्थितीवर आणून आपण या ठिकाणी ठेवली तर या दोन्ही काड्यांच्या दरम्यान आपल्याला 360 अंशाचा कोन मिळतो. त्या कोनाला आपण पूर्ण कोन असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती आहे पूर्ण कोनाची. हा जो पहिला किरण आहे तो त्याच ठिकाणी स्थिर आहे आणि हा जो दुसरा किरण आहे तो पूर्ण एक फेरा करून त्याच ठिकाणी स्थिर झाला, म्हणून या ठिकाणी आपल्याला पूर्ण कोन मिळतो. पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते. हा आहे 0 अंशाचा कोन. दुसरा प्रकार आहे काटकोन. तिसरा प्रकार आहे लघु कोन. चौथा प्रकार आहे विशाल कोन. त्यापुढील प्रकार आहे सरळ कोन. त्यापुढील प्रकार आहे प्रविशाल कोन आणि शेवटचा प्रकार आहे पूर्ण कोन. आता आपण एकरूप कोन म्हणजे काय ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 2 कोन दिसत आहे, कोन LMN आणि कोन RPQ. विद्यार्थी मित्रांनो, या कोनाचे अंशात्मक माप आहे 60 आणि या कोनाचे देखील अंशात्मक माप आहे 60 अंश. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस 2 कोनांची मापे सारखीच असतात तेव्हा त्यांना एकरूप कोन असे म्हणतात. म्हणून कोन LMN आणि कोन RPQ हे एकरूप कोन आहेत. आता आपण संलग्न कोन म्हणजे काय ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी कोन DEC दिसत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा कोन दिसत आहे, कोन CEF. आपल्याला या ठिकाणी 2 कोन दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोन आहे DEC याच्या 2 बाजू आहेत, ED आणि EC. त्याचप्रमाणे हा जो कोन आहे CEF याच्या 2 बाजू आपल्याला दिसत आहे, बाजू EC आणि बाजू EF. विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही कोनांमध्ये बाजू EC ही सामायिक आहे. तसेच ह्या दोघं कोनांचा E हा शिरोबिंदू देखील सामायिक आहे. परंतु हा जो कोन आहे याचा अंतर्भाग आणि हा जो कोन आहे याचा अंतर्भाग, दोघांचे अंतर्भाग वेगवेगळे दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला 2 कोन दिलेले असतात आणि दोन्ही कोनांची एक बाजू सामायिक असते, शिरोबिंदू देखील सामायिक असतो, परंतु त्यांचे अंतर्भाग हे भिन्न असतात, तेव्हा त्या दोघांना परस्परांचे संलग्न कोन असे म्हणतात. म्हणून कोन DEC आणि कोन CEF हे संलग्न कोन आहेत. आता आपण रेषीय जोडीतील कोन कोणाला म्हणतात ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 2 कोन दिसत आहे. या कोनाचे नाव आहे DBA आणि या कोनाचे नाव आहे DBC. या दोघं कोनांचा शिरोबिंदू B हा सामायिक आहे. तसेच त्यांची एक भुजा BD ही देखील सामायिक आहे. म्हणून
कोन ABD आणि कोन CBD हे दोन्ही परस्परांचे संलग्न कोन आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यांची ही जी सामायिक भुजा आहे ती सोडून उर्वरित ज्या दोन भुजा आहेत त्या परस्परांचे विरुद्ध किरण आहेत। म्हणून अशा प्रकारच्या संलग्न कोनांना की ज्यांच्या उरलेल्या भुजा असामायिक भुजा ज्या आहेत त्या परस्पर विरुद्ध किरण असतात, अशा संलग्न कोनांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात। म्हणून कोन ABD आणि कोन CBD हे परस्परांचे रेषीय जोडीतील कोन आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज केली तर ती नेहमी 180 अंश येते। म्हणून लक्षात ठेवा, रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येत असते। आता आपण पूरक कोन कोणाला म्हणतात ते बघूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोन ABD अधिक कोन DBC यांची बेरीज 180 अंश येते, म्हणून यांना परस्परांचे पूरक कोन देखील असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस दिलेल्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येते तेव्हा त्यांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात। आता विद्यार्थी मित्रांनो, खालील दोन कोन बघा। कोन PQR 130 अंशाचा आहे आणि कोन LMN 50 अंशाचा आहे। या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज केली तर ती देखील बेरीज 180 अंश येते। म्हणजे हे दोन्ही कोन देखील परस्परांचे पूरक कोन आहेत। पूरक कोन होण्यासाठी ते रेषीय जोडीतील कोन म्हणजेच संलग्न कोन असायलाच हवेत असे नाही। कोन कशाही प्रकारचे असू द्या, ज्यावेळेस कोनांची बेरीज दिलेल्या दोन कोनांची बेरीज मग ते पूरक संलग्न कोन असतील किंवा वेगवेगळे असतील तरी देखील जर त्यांची बेरीज 180 अंश येत असेल, दिलेल्या दोन कोनांच्या मापांची बेरीज जर 180 अंश येत असेल तर त्यांना त्या ठिकाणी परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात। आता आपण कोटिकोन कोणाला म्हणतात ते बघूया। विद्यार्थी मित्रांनो, कोन ABD हा 50 अंशाचा आहे, कोन DBC हा 40 अंशाचा आहे। ते परस्परांचे संलग्न कोन आहेत आणि त्यांच्या मापांची बेरीज ही 90 अंश येत आहे। ज्यावेळेस दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश येते तेव्हा त्यांना परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात। या ठिकाणी हे दोन कोन परस्परांचे संलग्न कोन नाहीत, परंतु त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश येते, म्हणून यांना देखील परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात। कोटिकोन होण्यासाठी ते संलग्नच असले पाहिजेत अशी अट नसते, फक्त दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश आली पाहिजे। विरुद्ध कोन कोणाला म्हणतात ते आता बघूया। विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी रेषा PS आणि रेषा RQ परस्परांना O बिंदू छेदत आहे, त्यामुळे या ठिकाणी 4 कोन तयार झाले आहेत। कोन POR, त्यानंतर दुसरा कोन तयार झालेला आहे कोन POQ, त्यानंतर तिसरा कोन तयार झालेला आहे कोन QOS आणि विद्यार्थी मित्रांनो चौथा कोन तयार झालेला आहे कोन ROS। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 4 कोन दिसत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, कोन POR याच्या बाजू आहेत OP आणि OR आणि हा जो कोन आहे कोन QOS याच्या बाजू आहेत OQ आणि OS। ह्या दोन्ही कोनांमध्ये आपण निरीक्षण केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की ह्या कोनाची OP बाजू आणि ह्या कोनाची OS बाजू परस्परांचे विरुद्ध किरण आहेत। तसेच ही OR बाजू आणि OQ बाजू हे देखील परस्परांचे विरुद्ध किरण आहेत। जेव्हा आपल्याला दोन कोन दिलेले असतात आणि त्यांच्या भुजा ह्या परस्परांचे विरुद्ध किरण असतात तेव्हा त्या कोनांना परस्परांचे विरुद्ध कोन असे म्हणतात। त्याच पद्धतीने कोन POQ आणि कोन ROS हे देखील परस्परांचे विरुद्ध कोन आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध कोनांची मापे नेहमी समान असतात, हे लक्षात ठेवा।
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी PQ रेषा आणि RS रेषा या परस्परांना समांतर आहेत. या दोघं रेषांना छेदणारी आता आपण एक रेषा काढूया. समजा विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही रेषांना छेदणारी आपण एक TU रेषा काढली. मित्रांनो, ह्या रेषेला ह्या दोघं समांतर रेषांची छेदिका असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या छेदिकेमुळे या ज्या दोन समांतर रेषा आहेत या ठिकाणी 8 कोन तयार झाले आहेत. ते कोणते ते बघूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. संगत कोनांच्या एकूण 6 जोड्या असतात. चला बघूया संगत कोन कसे ओळखायचे. विद्यार्थी मित्रांनो, आगपेटीच्या काड्यांच्या साहाय्याने आता आपण या दोन समांतर रेषा आणि तिची छेदिका यामुळे हे जे 8 कोन तयार झाले आहेत त्यांच्यात कोनांच्या कोणत्या जोड्या निर्माण होतात ते आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही रेषा PQ आणि ही रेषा RS या दोघं रेषेंच्या वरच्या बाजूला आणि छेदिकेच्या उजव्या बाजूला आपल्याला 2 कोन दिसत आहेत. त्यापैकी ह्या कोणाला आपण A आणि ह्या कोणाला आपण B म्हटले तर विद्यार्थी मित्रांनो, कोन A आणि कोन B हे परस्परांचे संगत कोन आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणि दोन समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तयार झालेले संगत कोन नेहमी एकरूप असतात. दोघांची मापे नेहमी समान असतात हे लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी रेषा PQ आहे हिच्या खालील तसेच रेषा RS हिच्या खालील आणि छेदिका TUच्या उजव्या बाजूला आपल्याला पुन्हा 2 कोन मिळतात. समजा ह्या कोनाचे नाव आहे कोन C आणि ह्या कोनाचे नाव आहे कोन D. विद्यार्थी मित्रांनो, ही देखील संगत कोनांची आणखी एक जोडी आहे आणि हे देखील कोन परस्परांना एकरूप असतात. कोन C आणि कोन D परस्परांना एकरूप असतात. मित्रांनो, पुढील संगत कोनांची जोडी आपल्याला या छेदिकेच्या डाव्या बाजूला मिळते. ती आहे त्या ठिकाणी आपल्याला हे 2 कोन मिळतात. ह्या कोनाचे नाव कोन E आणि ह्या कोनाचे नाव आपण कोन F घेतले. बघा विद्यार्थी मित्रांनो, छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि रेषेंच्या वरच्या बाजूला हे 2 कोन मिळतात. कोन E आणि F ही संगत कोनाची पुढील जोडी आहे आणि हे देखील कोन परस्परांना एकरूप असतात. कोन E एकरूप कोन F. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि दोन्ही समांतर रेषेंच्या खालच्या बाजूला तुम्हाला पुन्हा 2 संगत कोन दिसतात. हे संगत कोन एकमेकांना एकरूप असतात. समजा ह्या कोणाला आपण G असे नाव दिले आणि ह्या कोणाला H असे नाव दिले तर विद्यार्थी मित्रांनो, कोन G आणि H ही एक संगत कोनांची आणखी एक जोडी आहे आणि ते देखील परस्परांना एकरूप असतात. कोन G एकरूप कोन H. अशा प्रकारे आपल्याला संगत कोनांच्या या ठिकाणी 4 जोड्या मिळतात आणि चारही संगत कोनांच्या जोड्या परस्परांना एकरूप असतात. संगत कोनांच्या जोड्या परस्परांना एकरूप असतात. आता आपण आंतरकोनांच्या जोड्या बघूया. मित्रांनो, आता तुम्हाला ह्या छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि दोन्ही समांतर रेषांच्या आतल्या बाजूला कोन G आणि कोन F दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत परस्परांचे आंतरकोन आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे आंतरकोन असतात ते परस्परांना पूरक असतात म्हणून दोघं आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मित्रांनो, दोन्ही समांतर रेषांच्या आतल्या बाजूला आणि छेदिकेच्या उजव्या बाजूला हे जे 2 कोन दिसत आहेत, कोन C आणि कोन B, हे दोन्ही कोन देखील आंतरकोन आहेत
आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। अशा प्रकारे दोन समांतर रेषा आणि छेदिका यांच्या दरम्यान आपल्याला आंतरकोनांच्या दोन जोड्या मिळतात। आता आपण व्युत्क्रम कोनांच्या जोड्या बघूया। मित्रांनो, ह्या ठिकाणी कोन C आणि कोन F हे दोन्ही कोन त्या ठिकाणी दोन्ही समांतर रेषांच्या आतल्या बाजूला आहेत। या दोन्ही कोनांना परस्परांचे व्युत्क्रम कोन असे म्हणतात आणि व्युत्क्रम कोन देखील परस्परांना एकरूप असतात। कोन C एकरूप कोन F। विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी कोन G आणि कोन B हे देखील परस्परांचे व्युत्क्रम कोन आहेत। व्युत्क्रम कोनांच्या अशा प्रकारे आपल्याला दोन जोड्या मिळतात आणि हा कोन G कोन B ला एकरूप असतो। आता आपण बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या बघूया। मित्रांनो, कोन E आणि कोन D यांना परस्परांचे बाह्य व्युत्क्रम कोन असे म्हणतात आणि हे बाह्य व्युत्क्रम कोन देखील परस्परांना एकरूप असतात। विद्यार्थी मित्रांनो, कोन A आणि कोन H हे देखील परस्परांचे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत आणि हे बाह्य व्युत्क्रम कोन देखील परस्परांना एकरूप असतात। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, दोन समांतर रेषा आणि छेदिका यात आपण 4 संगत कोनांच्या जोड्या, तसेच 2 व्युत्क्रम कोनांच्या जोड्या, 2 आंतरकोनांच्या जोड्या आणि 2 बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या बघितल्या। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल। हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा, तसेच पुढील व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।